आपण पाहतात SKF न्यूज सलमान सिंह सोबत जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या मार्फत यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणना 2027चा पहिला टप्पा पार पडत आहे। पाथरी शहरातील शिवाजीनगर येथील श्रीमती शांताबाई नखाते विद्यालयामध्ये हा प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार पडत असून आज तिसरा दिवस आहे व लास्टचा दिवस आहे। त्या निमित्तानं पर्यवेक्षक हे प्रगणकांना प्रशिक्षण देत असून पर्यवेक्षकांची आपण एक मुलाखत घेऊया, पाहूया एक नजर। जनगणना 2027चं प्रशिक्षण आपण देतात। प्रगणकांना प्रशिक्षक म्हणून आपण काम पाहतात। असं कोणतं प्रशिक्षण आपल्याकडून दिलं जाते? येणाऱ्या आपले प्रगणक दारावरती जाणारे, त्यांची पाळी वगैरे करणारे, त्यांची संख्या वगैरे मोजणारे, काय सांगणार आहे? बरोबर आहे। तर यावेळेस भारताची जनगणना 2027चं हे प्रशिक्षण आहे। आम्ही फील्ड ट्रेनर म्हणून या ठिकाणी 3 दिवसापासून प्रशिक्षण देत आहोत। प्रगणक आणि सुपरवायझर यांना या ठिकाणी प्रशिक्षण देत आहे। या जनगणनेचं वैशिष्ट्य असं आहे की जनगणना ही 2 टप्प्यामध्ये आहे यावर्षीची, आणि पहिला टप्पा हा जो आहे घर यादी आणि घरगणना चं हे प्रशिक्षण होतं 3 दिवसाचं। आणि घर यादी आणि घरगणना हे जे काम आहे हे 15 मे पासून ते 14 जून पर्यंत चालणार आहे। प्रगणक प्रत्येक गावावर जाऊन ते घरगणना आणि घर यादी करणार आहेत। यामध्ये वैशिष्ट्य यावर्षीचं असं आहे की यावर्षीची जी जनगणना आहे यावेळेसची आपली ती 8वी जनगणना आहे भारताची, आणि स्वतंत्र भारताची 8वी जनगणना आहे। आणि ही पूर्ण जनगणना ही डिजिटल स्वरूपामध्ये होत असून पहिलीच वेळेस भारताची जनगणना ही डिजिटल स्वरूपामध्ये होत आहे। त्यामुळे या ठिकाणी डिजिटल ॲपचा वापर कसा करणे, त्यानंतर प्रगणकांना पूर्ण प्रशिक्षण या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। त्या ॲपचं प्रशिक्षण दिलं आहे। ते ॲप चालवायचं कसं, त्यामध्ये असणारे प्रश्न 34 प्रश्न या उत्तरदात्याकडून घ्यायचे। 34 प्रश्नांची इतंभूत माहिती या ठिकाणी घेऊन त्यांच्याकडून पूर्ण सरावसुद्धा आम्ही या ठिकाणी करून घेतलेला आहे। आणि आमचे प्रशिक्षक आमचे या ठिकाणी प्रगणक आहेत, ते प्रगणक येणाऱ्या 15 मे पासून कामाला सुरुवात करण्यास तयार आहेत। एक महसूल अधिकारी म्हणून आपण काम पाहत आहे। पाथरी शहरातील श्रीमती शांताबाई नखाते या विद्यालयामध्ये प्रशिक्षक आपले काम पाहत आहेत। आपल्या नेतृत्वात काय सांगणार? जनगणनेचे काम आता 27 तारखेपासून प्रशिक्षणाचं जे सुरू झालेलं आहे, 27 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत हे प्रशिक्षण सुरू आहे। सदरचे प्रशिक्षण हे 2 टप्प्यामध्ये होणार आहे आणि एक टप्पा आज पूर्ण झालेला आहे। आणि यामध्ये जे आमचे ट्रेनर आहेत त्यांनी एकदम उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे ट्रेनिंग दिलेली आहे। आणि जे डिजिटल याचा वापर कसा करायचा आहे आपला, आणि काय काय संबंधित लोकांना त्यांना माहिती द्यायची आहे, आणि कशा प्रकारे त्यांना पूर्ण माहिती द्यायची आहे, ते सर्व माहिती सगळ्यांना दिलेले आहेत। आणि आजचं प्रशिक्षणाचं पहिला टप्पा जो आहे तो आज संपलेला आहे। आणि आता जवळपास आमचे 2 वर्ग चालू होते। दोन्ही वर्गामध्ये 49 पर्यवेक्षकांनी प्रशिक्षण घेतलेले आहे। आता उद्यापासून पुन्हा आमच्या वर्गामध्ये दुसरे प्रशिक्षण सुरू होणार आहे। प्रशिक्षणासाठी पर्यवेक्षक आहे आणि हेच दुसऱ्या वर्गाला सुद्धा ट्रेनिंग देणार आहे। उद्यापासून ते 2 तारखेपर्यंत हे सत्र सुरू होतं। प्रगणक आपल्या दुसरी गावामध्ये समोर जाणार, त्याची माहिती आपण जनतेला काय असं आव्हान वगैरे करणार? हो, स्वजनगणना 1 तारखेपासून 15 मे आपल्याला करायचं। स्वजनगणना म्हणजे आपण आपली जनगणना सुद्धा करू शकतो। डिजिटल पोर्टलवर आपण आपले नावाची नोंदणी करू, त्याच्यामध्ये आपण आपले नाव नोंदणी, त्याच्यामध्ये आपले कुटुंबातली माहिती कशी भरायची, काय करायचं हे सर्व त्यांनी प्रगणकांना दिलेलीच आहे। आणि त्या प्रकारे ते लोकांना सांगतील आणि त्यांच्याकडून त्यांचं मार्गदर्शन म्हणजे त्यांना सगळं गोष्टी सांगून त्यांच्याकडून संबंधित माहिती करून घेतो। असं पण आम्ही घेतलेले आहे। आमचे जे ग्रामस्तरावरील ग्राम महसूल अधिकारी आणि जे ग्रामसेवक आहेत त्यांना देखील आम्ही स्वगणनेबाबत लोकांना जागरूकता देण्याबाबत आणि त्यांना त्याबाबतची माहिती सांगण्याबाबत आम्ही त्यांना देखील कळवलेले आहे। त्याच्यामुळे त्यांच्या स्तरावर देखील